नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर सलील विजय पाटकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर सलील विजय पाटील यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर सलील पाटकर हे कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. त्यांना यामध्ये 10 वर्षांचा अनुभव आहे. ते आधी अपोलो हॉस्पिटलमध्ये होते, आता ते अपोलो, फोर्टिस, रिलायन्स या सर्व मेजर हॉस्पिटलमध्ये ते काम पाहतात. साधारण 5 वर्षांपूर्वीच त्यांनी असं ऑब्झर्व्ह केलं की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये कॉस्ट हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि सर्व लोक हे अफोर्ड करू शकत नाहीत. आणि यासाठी आधी डे केअर नवी मुंबईमध्ये चालू केलं. नंतर नवी मुंबईमध्ये वाशी, पनवेल, कल्याण, डोंबिवली, सायन, दादर या 6 जागी त्यांचे कॅन्सर सेंटर्स आहेत. ते महिन्याला 700 ते 800 पेशंट्सवर उपचार करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खूप कमी कॉस्टमध्ये या ट्रीटमेंट्स करतात. त्यांचा महत्त्वाचा मोटो हाच आहे की पेशंटना योग्य ट्रीटमेंट देणं आणि तेही माफक दरात. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता करणं हाच आहे. तर सुरुवातीला आपण फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं याविषयी सांगाल? बरोबर. सो कर्करोग म्हणजे काय? कुठल्याही शरीरामध्ये ऍक्च्युली कुठल्याही भागातला कुठल्याही ऑर्गनचा त्याच्यातल्या एखाद्या पेशीची जर अनियमित वाढ झाली, बाकीच्या एन्व्हायरमेंट बरोबर काय त्याचं कनेक्शन नाही राहिलं, तर ती सेल वाढतच जाते आणि शेवटी गाठ बनते. आणि ती गाठ मग दुसरीकडे कुठे पसरली तर त्याला आपण कॅन्सर हा शब्द वापरतो का कर्करोग हा शब्द वापरतो. जर हे पोटात झालं तर आपण त्याला पोटाचा कॅन्सर म्हणू, फेफड्यात झालं तर आपण याला फेफड्याचा का फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणू. तर तसंच लंग कॅन्सर म्हणजे बेसिकली लंगमध्ये का फेफड्यामध्ये अनियमित जेव्हा ग्रोथ होते एखाद्या पेशीची आणि ती वाढून मग पुढे पसरायला लागते, त्याला आपण फेफड्याचा कॅन्सर. ओके. डॉक्टर, जागतिक स्तरावर आणि भारतीय स्तरावर या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? लंग कॅन्सर का फेफड्याचा कॅन्सर जो आहे तो बऱ्यापैकी कॉमन आहे. जर तुम्ही वर्ल्ड ओव्हर बघितलं, इनफॅक्ट तर हा पहिल्या किंवा दुसऱ्या पोझिशनमध्ये डिपेंडिंग कधी सर्व्हे होतो, पण पहिल्या किंवा दुसऱ्या पोझिशनमध्ये नेहमीच असतो. भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर इन मेल्स पुरुषांमध्ये हा दुसऱ्या नंबरवर आहे. ऑफकोर्स पहिला नंबर भारतामध्ये कधीही गेल्या 30-40 वर्षापासून इज ऑलवेज हेड अँड नेक कॅन्सर म्हणजे मुखाचा कॅन्सर, आणि त्याचं कारण ऑफकोर्स तंबाखू आहे. पण दुसऱ्या नंबरवर मेल्समध्ये पुरुषांमध्ये लंग कॅन्सर येतो. ओव्हरऑल भारतामध्ये हा 4थ्या-5व्या नंबर आहे. साधारणतः 70 ते 80 हजार फेफड्याच्या कॅन्सरचे केसेस भारतामध्ये डायग्नोज होतात. आणि ते सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याकडे हे फक्त मेन मोठ्या हॉस्पिटलमध्ये जसं टाटा, एम्स, पीजीआय यांच्याकडे ऍक्च्युली डेटा आहे. गावामध्ये आपल्याला माहित नाही किती लोक असे डायग्नोज होत असतील ज्यांचा पुढे इलाजच होत नाही, कारण पकडलंच नाही जात टाइमावर. सो ऍटलीस्ट 70 ते 80 हजार नवे लंग कॅन्सरचे केसेस भारतात डायग्नोज होतात दरवर्षी. ओके. डॉक्टर, फुफ्फुसाचा हा जो कर्करोग आहे त्याचे रिस्क फॅक्टर्स म्हणजे जोखीम घटक कोणते आहेत? तर फर्स्ट आणि सगळ्यात जे ऑब्व्हियस आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इज ऑफकोर्स टबॅको. तंबाखूचा वापर कुठल्याही पद्धतीने करा तुम्ही. सिगरेट, बिडी, तंबाखू, चैनी, खैनी, जर्दा, जे काय म्हणाल ते. आणि हे एक व्यसन आहे, अतिशय कठीण आहे सोडणं. आणि ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. माझ्याकडे अशी सुद्धा पेशंट्स आहेत ज्यांचं हे व्यसन इतकं कठीण असतं सोडणं, की डायग्नोज झाल्यानंतर सुद्धा लपून लपून सिगरेट चालू असतात. कारण हे एवढं ऍडिक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दामून असे पदार्थ घातले जातात ऍडिक्शनसाठी, जसं निकोटीन. आता ते सोडून बरेचसे यंग पेशंट्स यायला लागलेत. आहेत पेशंट्स ज्यांचं 30 आणि 40 वय आहे, ज्यांनी कधीही सिगरेटचा वापर नाही केला. आणि मग मलाही हा प्रश्न पडतो की एवढ्या यंग एजमध्ये का होतोय. सो आय थिंक दॅट हॅज टू डू विथ लाईफस्टाईल. इट हॅज टू डू अ लॉट विथ आपण जे आता एवढं एअरमध्ये पोल्युशन वाढलेलं आहे. आपण द एअर वी आर ब्रिदिंग, जे हवामध्ये जे आता पोल्युशन वाढले त्याच्यामुळे आपल्या लंगला जो डॅमेज होतोय तो आहे. अदर फॅक्टर्स बिसाइड स्मोकिंग, ओबेसिटी इज अ स्ट्रॉंग फॅक्टर फॉर ऑल कॅन्सर इन्क्लुडिंग लंग कॅन्सर, म्हणजे मोठापण हा एक काय झालेला आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जे अल्ट्रा हाय प्रोसेस्ड फूड्स खातो, जे आपण नॉर्मल चपाती भाजी डाळ भात सोडून आजकाल हाय कॅलरी जंक फूड, प्रोसेस्ड फूड इन्क्लुडिंग, आय विल नॉट नेम, बट लार्ज मल्टीनॅशनल कंपनीजचे जे पॅकेज फूड्स येतात, त्या सगळ्याचा आपल्या शरीरावर कुठे ना कुठे परिणाम होतोय. इन्क्लुडिंग युझिंग शुगर फ्री ड्रिंक्स बद्दल जे मध्ये आलेलं. सो आपली लाईफस्टाईलमध्ये भरपूर बदलाव झाले आहेत. वी आर मूव्ड अवे फ्रॉम अ ट्रॅडिशनल लाईफस्टाईल टुवर्ड्स अ व्हेरी फास्ट पेस लाईफ. लॅक ऑफ स्लीप इज अ व्हेरी बिग फॅक्टर. सो ऑल ऑफ ह्या सगळ्या गोष्टींचा आता परिणाम होतोय. आणि म्हणूनच फक्त सिगरेट आणि तंबाखू नाही, तर ज्या लोकांनी ह्याचा कधी वापर नाही केला, ह्या लोकांमध्येही आता कॅन्सर दिसायला लागला आणि त्याचं प्रमाण वाढायला लागलं. ऑफकोर्स एक कारण हे सुद्धा आहे की आपण जास्त आता डायग्नोसिस करायला लागलोय. आपल्याकडे पूर्वी सीटी, एमआरआय एवढं इझिली अवेलेबल नव्हतं, की आजकाल तर दर म्हणजे छोट्या छोट्या सेकंड आणि थर्ड टायर सिटीमध्ये सुद्धा पेट स्कॅन सुद्धा यायला लागले. सो डायग्नोसिस पण जास्त होत आहे.
पण प्रमाण वाढलेलं आहे, कारण सिगरेट बिडीचा वापर काय जास्त कमी होत नाहीये आणि बाकी एन्व्हायरमेंटल आणि आपले लाईफस्टाईल हॅज चेंज्ड अ लॉट. ओके. डॉक्टर, बरेच वेळा कसं होतं, कॅन्सर हा असा आजार आहे की त्याची सुरुवात कधी होते हे कळून येत नाही. तर फुफ्फुसाचा कर्करोग याची सुरुवात झाली तर याची लक्षणं काय आहेत? तो फार चांगला प्रश्न आहे एकदम. प्रॉब्लेम काय माहितीये का, की खरंच विदाऊट स्केअरिंग आपले जे ऑडियन्स आहे त्यांना न घाबरवता लवकर पकडणं लंग कॅन्सर खूप कठीण आहे. इनफॅक्ट पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये मेजॉरिटी लंग कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये पकडले जातात. पहिल्या दुसऱ्यामध्ये बेअरली अराउंड मे बी 20-30% पकडले जातात. आणि याचं एक कारण हे आहे की लंग कॅन्सरचे सिम्पटम्स काय असतात? वजन कमी होणं, खोकला येणं, कधीतरी क्वचित, दरवेळेला नाही पण कधीतरी क्वचित खोकल्यामध्ये रक्त येणं, श्वासेचा त्रास होणं. आता आपल्या देशामध्ये जिथे टीबी आणि बाकी असे आजारपण एवढे कॉमन आहे, तर ह्या सगळ्याचे पण सेम सिम्पटम्स आहेत. टीबी मध्ये सुद्धा वजन कमी होतं, खोकला येतो, खोकल्यात रक्त येऊ शकतं, हलका ताप लंग कॅन्सरमध्ये येतो, टीबी मध्ये सुद्धा येतो. सो म्हणून इनिशियली मिस होणं इज क्वाईट कॉमन. सो माझं हे सजेशन असतं की कुठल्याही एखाद्या व्यक्तीला ना, जर गेल्या 2-3 महिन्यापासून खोकला येतोय, वजन कमी होतंय आणि सगळे औषधं करून झाले लोकल डॉक्टरकडे, पण तरी फरक दिसत नाहीये. का? जर टीबीची औषधं एम्पिरिकली चालू केली आहेत, म्हणजे टीबी असू शकतो म्हणून चालू केलेले औषधं, ज्या पूर्वीच्या काळी तर खूप व्हायचं भारतामध्ये. तर तसं झालं आणि 2-3 महिन्यानंतर तुम्ही जर रिस्पॉन्ड करत नाहीये ट्रीटमेंटला, तुमचा खोकला कमी होत नाहीये, तुमचं वजन खटखट करून कमी होत आहे, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, तर प्लीज रिइव्हॅल्युएट. कारण जर सिम्पटम आणि एस्पेशली पोस्ट कोविड तर अजून कठीण झालेलं आहे. ऑल ऑफ दी सिम्पटम्स आर मोर ऑर लेस मॅचिंग. सो इफ यू हॅव सिम्पटम्स जे कमी होत नाहीयेत, ट्रीटमेंट लोकल डॉक्टरकडनं केल्यानंतर सुद्धा, तर गो अँड मीट विथ द कॅन्सर डॉक्टर. ऍटलीस्ट एक एक्सरे आणि सीटी स्कॅन करून घ्यायचं तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करून. ओके. डॉक्टर, सपोज एखाद्या फॅमिलीमध्ये जर एखाद्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल, तर याचे किती चान्सेस आहेत की त्याच फॅमिलीमधल्या बाकीच्या व्यक्तींना पण ते होण्याचे काही चान्सेस आहेत का? बरेच जणांच्या मनात हा प्रश्न असतो, याविषयी सांगा. राईट, राईट. सो ह्याला आपण फॅमिलियल म्हणतो का हेरिडिटरी रिस्क काय आहे? सो फ्रँकली लंग कॅन्सरसाठी का फेफड्याच्या कॅन्सरसाठी हेरिडिटरी पासिंग द म्युटेशन इज व्हेरी लो. म्हणजे लंग कॅन्सर जनरली हा जेनेटिक का फॅमिलियल डिझीज नाही मानला जात. इट्स लेस देन 1% चान्स ऑफ हॅव्हिंग अ फॅमिली हिस्ट्री ऑफ लंग कॅन्सर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. मॅक्झिमम आपण जेनेटिक्सचा रोल कुठे येतो तर बायकांमध्ये येतो. ब्रेस्ट कॅन्सर अँड ओव्हेरियन कॅन्सर. फॉर एनी लेडी हू हॅज अ ब्रेस्ट ऑर ओव्हेरियन कॅन्सर हिस्ट्री इन द फॅमिली, एस्पेशली जर 2 लोक असतील इमिजिएट फॅमिलीमध्ये, तर यू शुड गेट इव्हॅल्युएटेड. बट लंग कॅन्सर फॅमिली हिस्ट्री काय एवढी महत्वाची नसते. जेनेटिकली हा डिझीज पास ऑन एवढा होत नाही कॉमनली. लेस देन 1% चान्स. मेन कारण लाईक आय सेड इज स्मोकिंग, नॉट जेनेटिक्स. ओके. तर डॉक्टर, एखादी व्यक्ती जर खूप आधीपासून जर स्मोकिंग करत असेल आणि जर तिने आता स्मोकिंग बंद केलं, तर याचा तिला काही फायदा होऊ शकतो का? ऍब्सोल्युटली. फायदा होतो, प्रचंड फायदा होतो आणि इमिजिएट फायदा होतो. इनफॅक्ट ट्रायल झालेले याच्यामध्ये, युकेमध्ये ट्रायल झालेले, त्याच्यात त्यांनी ब्लडमध्ये पॅरामीटर्समध्ये इम्प्रुव्हमेंट 24 तासाच्या आत येते हे दाखवलेलं. इमॅजिन दिस, तुम्ही वर्षानुवर्ष स्मोकिंग करताय, पण 24 तास थांबवायच्या 24 तासाच्या आतमध्ये तुमचे ब्लड पॅरामीटर सगळे इम्प्रूव्ह व्हायला लागतात, इन्क्लुडिंग कार्डियक फंक्शन इम्प्रूव्ह व्हायला लागतं. आणि ऍज फार एज लंगवर कॅन्सरवरचा जो प्रश्न आहे, तर डेफिनेटली फायदा होतो, इमिजिएट फायदा व्हायला लागतो. तुम्ही जर 10-15 वर्षापासून स्मोकिंग करता आणि तरी तुम्ही जर सोडलं, इमिजिएटली तुमची रिस्क कमी कमी व्हायला लागते. 10 वर्षासाठी असा विचार करूया, 10 वर्षासाठी तुम्ही आता स्मोकिंग सोडून दिलंय, तर मग तुमची ऑलमोस्ट 50 ते 60% कॅन्सर होण्याची रिस्क कमी होते. आणि हेही महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या वयात सोडता. जनरली असं बघितलं गेलं ट्रायल्समध्ये की जे लोक मिडल एजच्या पहिले सोडायचे, म्हणजे तुम्ही 20-25च्या वयापर्यंत स्मोकिंग करत होता आणि मग एक 5-6 वर्षानंतर सोडून दिलं, त्यांना रिस्क ऑफ डेव्हलपिंग कॅन्सर भरपूर कमी होतो. बट ऑन द अदर हँड, इफ यू आर अबाउट द एज ऑफ 50-60 आणि इफ यू आर लिव्हिंग ॲट दॅट पॉइंट, द बॉडी टेक्स अ लॉंगर टाइम टू रिकवर. So the best thing is to stop smoking immediately and the benefits start immediately. आणि ते खूप लॉंग लास्टिंग बेनिफिट्स असतात आणि जितका वेळ तुम्ही थांबवाल तेवढा जास्त चांगला तुम्हाला फायदा होणार. कॅन्सर कमी होण्याचा रिस्क अजून कमी होत जाणार. ओके. डॉक्टर, फुफ्फुसाच्या कर्करोगावर मोठ्या प्रमाणावर डेटावर संशोधन झालेलं असून सुद्धा आपण बघतोय आजकाल बरेच जण म्हणजे नंतरच्या टप्प्यातच त्यांचं निदान केलं जात आहे. तर यावर तुमचे काय विचार आहेत? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? हे सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल. तर 3-4 कारण आहेत. एक पहिलं कारण जसं मी म्हटलं, मिसडायग्नोसिस खूप होतं. कारण एखाद्या व्यक्तीला जर खोकला आला, क्वाईट फ्रँकली कोणी हे नाही विचार करत की अरे मला कॅन्सर असू शकतो. पहिलं तर लोकल डॉक्टर्सकडे लोकल ट्रीटमेंट चालते. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये टीबी ची ट्रीटमेंट खूप कॉमनली होते, जी बरोबर गोष्ट होती, पण एका काळी जास्त बरोबर होतं. कारण तेव्हा टीबी आणि लंग कॅन्सरमध्ये प्रमाणामध्ये खूप फरक होता. पण नाव यू विल सी की टीबीचं प्रमाण कमी कमी होत गेलंय, जसे आपल्याकडे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट झाले आणि लंग कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. सो वन, मिसडायग्नोसिस. बऱ्याचदा आय वुड से ऑलमोस्ट 40-50% ऑफ लंग कॅन्सर पेशंटसाठी 1-2 महिन्यासाठी टीबीची ट्रीटमेंट करतात विथ अ लोकल जनरल प्रॅक्टिशनर आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडे येतात. हा पहिला कारण झालं.
दुसरं कारण आहे की लोक जे घाबरतात पुढे काही ट्रीटमेंट करायला. फ्रँकली माझ्याकडे असे पेशंट सुद्धा आहेत ज्यांना छातीमध्ये गाठवाट सांगितली गेली आहे, पण जस्ट ट्रीटमेंट हा विचार करून की अरे किमो करायला लागेल, मला रेडिएशन करायला लागेल का सर्जरी करायला लागेल, ह्या गोष्टींचा विचार करूनच ते पळून जातात. मेनी ऑफ देम एंड अप डुईंग ऑल्टरनेटिव्ह थेरपी. आणि अनफॉर्च्युनेटली ह्याच्यामध्ये वेळ जातो. मग जेव्हा आपल्याकडे ते खरंच परत येतात तेव्हा त्या 3-4 महिन्यावरती तो कॅन्सर ऑलरेडी पुढे पसरलेला असतो. थर्ड, लॅक ऑफ अवेअरनेस. सो जसं मी म्हटलं की लोकांना ही कल्पनाच नाही की बाबा आपल्याला डॉक्टरला 3-4 महिन्यापासून जर खोकला असेल तर भेटला पाहिजे. त्याच्यासाठी जाहिराती फार छान व्हायच्या टीव्हीसाठी. तसंच आय थिंक आता लंग कॅन्सरसाठी आपण केलं पाहिजे, जास्त प्रमोशन केलं पाहिजे, अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे की बाबा तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि ऍटलीस्ट एक बेसिक एक्सरे करून घ्या. ओके. तर डॉक्टर, फुफ्फुसाच्या कर्करोग या विषयावर आपण जी चर्चा करतोय, यामध्ये अनेक लोकांना काहीतरी गैरसमज आहेत या बाबतीत. तर ते जे मिथ्स आहेत त्याबद्दल आपण बोलूयात. तर एखादी व्यक्ती जर वर्षानुवर्षे धूम्रपान करत असेल तर तिला असं वाटतं की आता खूप लेट झालाय. तर याविषयी काय सांगाल? ते तुम्ही कधीही सोडू शकता. सोडणं एवढं सोपं नसतं. याचं मी कारणही तुम्हाला सांगतो. सिगरेटमध्ये 200 पेक्षा जास्त कॅन्सर कॉझिंग सबस्टन्स आहे, ज्याला आपण कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस म्हणतो. पण एक पदार्थ मुद्दामून घातला जातो, जे तुमच्या ब्रेनमध्ये एक एरिया, त्याला न्यूक्लियस अक्युम्बन्स म्हणतात. हे रिवॉर्ड सेंटर आहे आपल्या ब्रेनचं, त्याच्यावर जाऊन ऍक्ट करतं. त्याला निकोटीन म्हणतात. सिगरेट सोडणं एवढं कठीण ह्याच्यासाठी आहे कारण ते निकोटीन मुद्दामून घातलं जातं की तुम्ही ऍडिक्टेड राहाल त्याला. सिगरेटमध्ये निकोटीनची गरजच नाही. निकोटीनमुळे कॅन्सर होत नाही. मुद्दामून ऍडिक्शन देतं. सो इट्स डिफिकल्ट टू लिव्ह फॉर दॅट रिझन, बट द बेनिफिट्स, जो फायदा होतो तो इमिजिएट आहे. तुमच्या हार्टवर फायदा होतो, तुमच्या ब्रिदिंगवर फायदा होतो, तुमच्या कोलेस्ट्रॉलवर फायदा होतो. एव्हरीथिंग स्टार्ट्स द मिनिट यू लिव्ह स्मोकिंग विदिन 24 hours. अँड दिस हॅज बीन प्रूव्हन इन लॅब्समध्ये हे प्रूव्ह केलं गेलं. तर डॉक्टर, आता आणखी एक, लाईट सिगरेट्स ज्या असतात त्या नेहमीपेक्षा थोड्या सेफ असतात असं बरेच जणांना वाटतं. तर त्याविषयी काय सांगाल? तो त्याला ई सिगरेट म्हणतो आपण, का वेपिंग म्हणतो. आय थिंक यू आर रिफरिंग टू दॅट. लाईट सो लाईट सिगरेट, सो आय एम अज्युमिंग ई सिगरेट का वेपिंग बद्दल बोलताय. तर हे इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स मध्ये खूप फॅड झालेलं. आता कारण ते प्रमोट असं केलं गेलेलं की यंग लोकांना प्रमोट केलं गेलं. ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा विदेशामध्ये त्याप्रमाणेच बनवल्या गेल्या, शोईंग यंगर इंडिव्हिज्युअल, स्कूल गोईंग चिल्ड्रन इनफॅक्ट अँड टीनेजर स्मोकिंग, की ह्याचा काहीच खराब परिणाम नाही आहे. विच इज नॉट ट्रू. नंतर पकडलं गेलं की ह्याच्यामध्ये ऍसिटाइलडिहाइड हा एक सबस्टन्स असतो जो कार्सिनोजेनिक आहे. तर त्याच्यामुळे ऍडिक्शन होतात, कॅन्सर सुद्धा होतो. आणि हेही पाहिलं गेलं की जे लोक वेपिंग करतात का ई सिगरेटचा वापर करतात ते ऍडिशनली स्मोकिंग सुद्धा करतच होते. आणि इनफॅक्ट तरुण वयामध्ये जे लोक वेपिंग करतात ते पुढे जाऊन स्मोकिंग, ऍक्च्युअल निकोटीन बेस्ड स्मोकिंग करण्याचा चान्सेस आणि पॉसिबिलिटी अजून जास्त होऊन जाते. सो इट इज नॉट सेफर. आय वुड नॉट ऍडवाइज एनीबडी की तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा वापर करा इन्स्टेड ऑफ रेग्युलर स्मोकिंग. स्मोकिंगच सोडून द्या दोन्ही पद्धतीने. आणि फिल्टर, नॉन फिल्टर सिगरेट, त्यांनी काही फरक पडत नाही. दे आर ऑल इक्वली कार्सिनोजेनिक. ओके. दोन्हीमध्ये तेवढंच कॅन्सर होण्याची क्षमता आहे. अगदीच. डॉक्टर, बरेच जणांना असं वाटतं की टॅल्कम पावडरमध्ये, म्हणजे टॅल्कम पावडरमुळे सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. तर याविषयी काय सांगाल? सो हे जे स्टडीज झालेले ना टॅल्कम पावडर आणि याचे, पहिले तर दॅट वॉज अ डिफरंट कॉम्पोजिशन. हे पूर्वीच्या काळीच्या टॅल्कम पावडर्समध्ये दे फाउंड कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस. दिस इन्क्लुड्स इव्हन डाईजमध्ये. इव्हन डाईजमध्ये हे 1980s 90s मध्ये होतं. टॅल्कम इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात त्यांना जास्त रिस्क असते, इन्क्लुडिंग जे ऍस्बेस्टोसिस मध्ये काम करतात, जे मायनिंग इंडस्ट्रीजमध्ये काम करतात. बट परसे जर हा प्रश्न आहे की बाबा आपलं टॅल्कम वापरून कॅन्सरची रिस्क वाढते का, फॉर दॅट मॅटर हेरडाय वापरून कॅन्सरची रिस्क वापरते का, तर आजच्या काळी द कॉम्पोजिशन्स आर नॉट लाईक दॅट. आता तरी तुम्ही आपल्याला घाबरायची गरज नाही, अनलेस यू वर्क इन अ फॅक्टरी विच डील्स विथ टॅल्कम ऑर एनी ऑफ दोज असे पदार्थ जे डायरेक्टली इनहेल होऊ शकतात ॲट मायक्रोस्कोपिक कंटेंट्स इन लार्ज क्वांटिटीज. तर सामान्य माणसाला ह्याच्याशी घाबरायची गरज नाही. ओके. डॉक्टर, आणखी असे कोणते मिथ्स आहेत जे तुम्हाला पर्सनली वाटतात आणि तसे नाही आहेत? तर फ्रँकली मी 2-3 गोष्टी ज्या मी खूप ऑब्झर्व करतो कॅन्सर. नंबर 1, कॅन्सर झालं आता काय होऊच नाही शकत, कारण डॉक्टरशिवाय लोक आपल्या शेजारींकडनं, नातेवाईकांकडनं सल्ले घेतात. आणि बऱ्याचदा असं होतं की यंग बायका ज्यांना ब्रेस्टमध्ये गाठवाट आहे पण 3-3, 6-6 महिने कोणाला दाखवत नाही, फॉर मेनी रिझन, सोशल, इकॉनॉमिक. तर पहिलं तर आय होप की लोकांना ही समजूत येईल की कॅन्सर मिटतो. असं नाहीये की कॅन्सर मिटत नाही, कुठल्या स्टेजला पकडला जातो त्याच्यावर आहे. दुर्भाग्याने भारतामध्ये मेजॉरिटी कॅन्सर 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये पकडले जातात. बाकीच्या विदेशामध्ये, डेव्हलप नेशन्समध्ये 1ल्या आणि 2ऱ्या स्टेजमध्ये. म्हणून त्याचे आउटकम्स आपल्यापेक्षा चांगले असतात. सो अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. कॅन्सर मिटतात, हा पहिला आणि आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट. दुसरं की कॅन्सर ट्रीटमेंट खूप त्रासदायक आहे आणि किमोथेरपी खूप दुखते. आता माझ्या डेकेवर ऍटलीस्ट 15-20 लोकांची किमो चालू असेल, कोणीही ओरडत नाही, काही नाही. किमोथेरपी खूप ऍडव्हान्स झालेली आहे. ट्रीटमेंट इज इझी कम्पेअर्ड टू वन्स अपॉन अ टाइम. खूप त्याच्यामध्ये साईड इफेक्ट मॅनेज करण्यासाठी औषधं आलेली आहेत. पेनफुल नसते कॅन्सरची ट्रीटमेंट. ट्रस्ट मी, कुठलीही कॅन्सरची ट्रीटमेंट वर्सेस कॅन्सर वाढणं
ह्याच्यामध्ये कधीही कॅन्सर वाढण्याचा तुमच्या शरीरावर जास्त त्रास होणार आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट इज अ वन टाइम थिंग आणि बरेचसे कॉम्प्लिकेशन मॅनेज करता येतात. दीज आर टू इम्पॉर्टंट. त्या कारणाने घाबरून लोक ऑल्टरनेटिव्हवर जातात आणि अनफॉर्च्युनेटली मग लेट स्टेजला येतात. अगदीच. आणि डॉक्टर, उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला कधीही चांगला असतो. तर फुफ्फुसाचा कर्करोग हा याचा धोका कमी करण्यासाठी किंवा होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो, याबद्दल काय सांगाल? सो एक छान स्टडी झाली, एक नर्सेस हेल्थ स्टडी म्हणून झालेली युकेमध्ये आणि अजून एक एपिक नावाची ट्रायल झालेली. आणि त्यांनी शोध लावलेला की काही लोकांमध्ये काही देशांमध्ये इनफॅक्ट काही असे लोक काय ज्यांना कॅन्सर कमी होतं, ऑलमोस्ट 25 ते 30% कमी चान्स असतो. सो पहिलं स्मोकिंग, ते तर आपल्याला माहिती आहे. तंबाखूचा वापर करू नका. दारू कमी बंद करू शकता, दारू बंदच करा. ह्या दोन गोष्टी तर आपल्याला माहिती आहे. द अदर थिंग इज व्हॉट यू आर इटिंग. जसं मी पहिलं पण म्हटलं, तुम्ही काय खाता हे फार महत्वाचं आहे. प्रोसेस्ड फूड, मी नावं नाही घेणार, पण पॅकेज फूड्स, बिस्किट्स, इन्स्टंट नूडल्स, ऑल ऑफ दीज आर अल्ट्रा हाय प्रोसेस फूड. कोणी जर तुमचे ऑडियन्स असतील त्यांना गुगल करायला सांगा, द लिंक बिटवीन अल्ट्रा हाय प्रोसेस फूड अँड लाईफ स्पॅन अँड द लिंक बिटवीन अल्ट्रा हाय प्रोसेस फूड अँड कॅन्सर. सो हे आपण जे आजच्या काळी जे जेवण करतोय, व्हेरी हाय कॅलरी डेन्स विदाउट न्यूट्रिशन जंक फूड, दुसरं आहे, इट इज समथिंग दॅट नीड्स टू बी कर्ड. You have to stop consuming ultra high processed food. It makes a big difference. Other things that I would say is a diet very high on fresh fruits, vegetables, salads. ज्याला आपण एका याने बरेचसे येऊन जातात फॅट्स, जसं कीटो म्हणा किंवा इंटरमिटंट फास्टिंग. बट मेडिटेरेनियन डाएट हा गेल्या 20 वर्षासाठी हॅज बीन नॉमिनेटेड ॲज द बेस्ट डाएट इन टर्म्स ऑफ हेल्थ. हा डाएट जो आहे याच्यामध्ये नट्स, फ्रुट्स, लेग्युम म्हणजे भाज्या, फळं, नट्स, लेग्युम्स, मासे, ह्या गोष्टींवर फोकस आहे. एकदम नॅचरल फूड्स. अँड दे हॅव द लीस्ट अमाऊंट ऑफ कॅन्सर एनिवेअर इन द वर्ल्ड. हे मेडिटेरेनियन जो बेल्ट आहे त्याला ब्लू झोन एरियाज म्हणून आता डेझिग्नेट केले गेले आहे जगामध्ये. हे जे एरियाज आहेत, झोप हे लिंक केलेली आहे. लोक याच्याबद्दल जास्त बोलत नाहीत, बट इट हॅज बीन फाउंड दॅट लॅक ऑफ स्लीप इज अ कार्सिनोजेनिक रिझन. सो मी म्हणेन लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची खूप गरज आहे. पीपल नीड टू स्पेंड मोर टाइम ऑन देअर हेल्थ, ईट बेटर, नॉट स्मोक, नॉट ड्रिंक, नॉट कन्झ्युम अल्कोहॉल. आणि बायकांसाठी फार फार महत्वाचं, 40च्या वयानंतर स्क्रीनिंग मॅमोग्राफी करा. इट इज लाईफ सेव्हिंग. आणि 20च्या वयानंतर पॅप स्मिअर टेस्ट करा. पॅप स्मिअर तुम्ही जर एचपीव्ही डीएनए बरोबर केलं तर 5 वर्षातून एकदा करायला लागते फक्त. इट कॅन रिड्यूस युअर रिस्क ऑफ कॅन्सर बाय नियरली 90%, सर्व्हायकल कॅन्सरचा रिस्क. आणि ब्रेस्ट कॅन्सर कॅन रिड्यूस द ओव्हरऑल. मॅमोग्राफी जर स्क्रीनिंग कराल तर 20% कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरचा रिस्क कमी होऊ शकतो. सो बायकांसाठी मॅमोग्राफी आणि सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग, पॅप स्मिअर. आणि आता व्हॅक्सिन सुद्धा आलेला आहे, आपल्याला माहिती असेल. 9 ते 15 वयाच्या पोरींना सगळ्यात जास्त फायदा होईल त्याचा. इट्स अन एचपीव्ही व्हॅक्सिन सर्व्हायकल कॅन्सरसाठी. तुम्ही 25 ते 30 वर्षापर्यंत सुद्धा घेऊ शकता, पण मॅक्झिमम बेनिफिट 9 ते 15. तर ह्या गोष्टी करून आपण खरोखर कॅन्सरचा इन्सिडेन्स कमी करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. ओके. डॉक्टर, फुफ्फुसाचा कर्करोग जो आहे तो पूर्णतः रिकव्हर होऊ शकतो का? आणि त्यासाठी कोणत्या स्टेजमध्ये आपण त्याचं निदान करणं गरजेचं आहे, ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे? तर पहिलं तर जसं मी म्हटलं, डेफिनेटली रिकव्हर होऊ शकतो. लवकर पकडणं सर्वात महत्वाचं आहे. मिसडायग्नोज न होणं महत्वाचं आहे. चुकीची ट्रीटमेंट न करणं महत्वाचं आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर नक्कीच मिटवू शकतो. आणि चौथ्या स्टेजमध्ये सुद्धा जेवढं लंग कॅन्सर का फुफ्फुसाच्या कॅन्सर का फेफड्याच्या कॅन्सरमध्ये जेवढा ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे. सो एका काळी साधारण 5-6 वर्षापूर्वी म्हणेन की चौथ्या स्टेजचा लंग कॅन्सर सर्व्हायवल वॉज ॲव्हरेज 6 मंथ्स. आता आपल्याकडे मॉलिक्युलर टार्गेटेड थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे आणि एवढे ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आहे, साईड इफेक्ट सुद्धा कमी आहे आणि इट इज मोर टेलर ट्रीटमेंट बेस्ड ऑन कुठलं म्युटेशन आहे कॅन्सरमध्ये. तर एक चौथ्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये सुद्धा इट इज पॉसिबल टू गिव्ह लाईफ इन इयर्स. आणि इव्हन 4 आणि 5 वर्ष लोकांनी इम्युनोथेरपी केलेले ज्यांचे कॅन्सर आता सुद्धा दाबले गेलेले आहेत, रेमिशनमध्ये आहेत. क्युअर हा शब्द मी नाही वापरणार, बट लाईफ इन इयर्स इन अ स्टेज 4 कॅन्सर इज ऑल्सो पॉसिबल. आणि स्टेज 1 आणि 2 आणि 3 तर नक्कीच क्युअर करू शकतो. ओके. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार. आणि याविषयी आपल्यासोबत डॉक्टर सलील विजय पाटकर जोडले गेलेले होते. अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणं, त्याचे उपचार आणि आपण दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे, याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते अवॉइड करू नका, लगेच ट्रीटमेंट चालू करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.